महाराष्ट्र के नागपुर में सोमवार सुबह एक तेज रफ्तार लग्जरी कार ने 2 अन्य कारों और एक दोपहिया वाहन को टक्कर मार दी थी। इस दुर्घटना में दोनों कारें और दोपहिया वाहन क्षतिग्रस्त हो गए और कार में सवार लोगों को मामूली चोटें आईं। जिस कार से दुर्घटना हुई वह बीजेपी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले के बेटे संकेत बावनकुले के नाम पर पंजीकृत है। सीताबुल्डी पुलिस ने कार के चालक अर्जुन हावरे और उसके बगल में बैठे रोनित चिंतामवार के खिलाफ लापरवाही से वाहन चलाने का मामला दर्ज किया है। याच्यामध्ये 9 तारखेच्या रात्री 12:30 वाजताची घटना आहे। त्याच्यामध्ये जे फिर्यादी आहेत जितेंद्र सोनकांबळे हे ऑफिसचे कामकाज पूर्ण करून घरी निघाले होते। त्या अनुषंगाने मागून एका पांढऱ्या कलरच्या ऑडी गाडीने धडक दिली होती। त्याच्या अनुषंगाने त्या गाडीची आम्ही चौकशी केल्यानंतर ती गाडी हे संकेत बावनकुळे यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झालेलं होतं। त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास केल्यानंतर आम्हाला ही माहिती मिळाली की त्याच्यामध्ये 3 लोक गाडीमध्ये होते। त्याच्यामध्ये ड्रायव्हर म्हणून अर्जुन हावरे, त्यानंतर संकेत बावनकुळे आणि रोनित चित्तमवार हे 3 त्याच्यामध्ये गाडीमध्ये होते। त्या अनुषंगाने आपण तिघांनाही काल इन्क्वायरीसाठी चौकशीसाठी बोलवलं होतं। त्यांची चौकशी केली आहे। त्याच्यामध्ये जो ड्रायव्हर आहे ड्रायव्हरला त्याच्यामध्ये अटक केलेली होती आणि त्यानंतर त्याला रात्री उशिरा आपण गुन्हा बेलेबल असल्यामुळे पोलिसांकडून बेल देण्यात आलेली आहे। सर संकेत गाडी होता कुठे बसला होता, कुठल्या सीटवर बसला होता, काय गाड्या ड्रायव्हर साईडच्या बाजूचे सीट आहे, फ्रंट साईडला बसलेलं होतं। सर हा अपघात झाल्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्या चौकांनी त्यांना थांबवलं आणि त्यांच्यावर मारपीट झाला असं झालेलं आहे। त्याच्या अनुषंगाने आमची इन्क्वायरी सुरू आहे। गाडी अडवल्यानंतर त्या गाडीचा एक टायर सुद्धा पूर्ण ब्रस्ट झालेला आहे। त्याच्या अनुषंगाने आमचा पुढील इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। सर गाडीमध्ये 3 लोक जे होते ते कोण कुठे कुठे बसलेले होते, गाडी त्याच्यावर त्या केसचं म्हणजे बरेचसे तथ्य अवलंबित कोण कुठे बसलो। त्याच्यामध्ये जो अर्जुन हावरे हा ड्रायव्हर सीटवरती होता, ड्रायव्हिंग करत होता। त्यानंतर संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवरती फ्रंट सीटवर होता आणि बॅक साईडला रोनित होता। तर कुठून आले होते आणि कुठे जात त्याच्यामध्ये ते कुठून येत होते त्या संदर्भात आपण सीसीटीव्ही फुटेज हे करतो। ते एका ठिकाणी हॉटेलमधून जेवण करून निघाले होते आणि त्याच्या अनुषंगाने जेवण झाल्यानंतर घरी जात असताना हा अपघात झालेला। ह्याच्यामध्ये प्रायमरी जे नशेखाली होता ह्याच्या संदर्भात डॉक्टरने पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलेला आहे। त्यांचा ब्लड सॅम्पल पण आपण पाठवलेला त्याच्यामध्ये जे आपल्याला रात्री जे 2 जण मिळून आले, ज्यांना लोकांनी पकडलं होतं, काय मारहाण झालेली होती, त्या दोघांचं आपण मेडिकल केलं होतं। त्याच्या अनुषंगाने ते दोघांचे मेडिकलमध्ये डॉक्टरांनी मद्यप्राशन केलं असल्याबाबत यस म्हणून अहवाल दिले। स्पीड 150ची होती अशी पण माहिती मिळाली। स्पीड बाबत आपण आता आरटीओ आणि ऑडीचे जे शोरूम इथं आहे त्यांना टेक्निशियनना बोलून त्याची आपण पडताळणी करून घेतात। सर गाडीमध्ये संकेत होता, तर दोघांवर गुन्हे दाखल झाला, संकेतवर काय गुन्हा दाखल झाला? त्याच्यामध्ये एकावरतीच गुन्हा दाखल आहे, ड्रायव्हर वरती। रोनितवर सुद्धा गुन्हा दाखल नाहीये किंवा संकेतवरती नाहीये, पण आमचा त्याच्या संदर्भात तपास सुरू आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांच्याकडे लायसन आहेत नाहीत, गाडी चालकाकडे कसे गेले या संदर्भात इन्क्वायरी सुरू आहे।